आणि आता एक ब्रेकिंग बातमी, पुण्यातील आयटी कंपनी रातोरात बंद करण्यात आलेली आहे। हिंजवडीतील थिंक टेक्नॉलॉजी इंडिया कंपनी बंद झालेली आहे। 700 कर्मचाऱ्यांवर रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे। कंपनीनं गाशा गुंडाळलेल्या आहे। इंजिनियर बेरोजगार झालेले आहेत। 2025 साली सुरू झालेली ही कंपनी आता बंद झालेली आहे। आयटी पार्क हिंजवडीमध्ये फेज 2 मधील थिंक टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या आयटी कंपनीमध्ये अवघ्या काही महिन्यांमध्ये गाशा गुंडाळून जवळपास 700 कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे। हिंजवडी आयटी पार्क फेज 2 या ठिकाणी 2025 मध्ये ही कंपनी सुरू करण्यात आली। नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूया। 2025 मध्ये थिंक टेक्नॉलॉजी इंडिया कंपनी सुरू करण्यात आली। कर्मचाऱ्यांकडून 15,000 सिक्युरिटी डिपॉझिट वसुली करण्यात आली। सुरुवातीला कंपनीने कर्मचाऱ्यांना वेतन दिलं। 2026 मध्ये कर्मचाऱ्यांचं वेतन थकवण्यात आलं। वेतनाच्या नावावर कंपनीने दिलेले चेक बाउन्स झाले। थिंक टेक प्रायव्हेट लिमिटेड ही हिंजवडीतली एक आयटी कंपनी आता बंद पडलेली आहे आणि त्याचा एक फार मोठी न्यूज सगळीकडे झालेली आहे। तर आम्हाला याच्यामध्ये हिंजवडीचे जे पीआय आहेत, पांढरे साहेब, त्यांचे आभार मानायचे, कारण का फोरमच्या ज्यावेळी मुलं रिच आउट झाली त्यावेळी आम्ही हिंजवडीचे पीआयना कॉल करून ह्या कंपनीची तक्रार घ्यायला लावली आणि अशा सिमिलर तक्रारी पूर्वी फ्लायनॉटच्या असतील किंवा बाकीच्या टेक कंपनीच्या त्यांनी घेतलेल्या आहेत। आणि याच्यामध्ये एक फार मोठा स्कॅम आहे, जॉब स्कॅम, हे आम्ही वारंवार सांगत आलेलो आहोत।